राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये 28 जूनपर्यंत जोरदार, मराठवाड्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज, तर विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये शनिवारपर्यंत म्हणजेच दिनांक 28 पर्यंत कोकणामध्ये तसेच घाटमाथ्यावरती अतिमुसळधार, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार, मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम, तर विदर्भामध्ये येलो अलर्टसह वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. पीएफ खात्यामधून आता 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळणार. केंद्रीय श्रम मंत्री मांडवीय यांची माहिती. ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली असून अर्ज केल्यानंतर रक्कम ही 3 दिवसामध्ये पीएफ धारकांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. ट्रॅक्टर अनुदानामध्ये 1 लाख रुपयांची वाढ, आता मिळणार 2 लाख रुपयांचे अनुदान. बळीराजाला खरेदी सोयीची. बळीराजाला खरीप हंगाम वाया जाण्याची चिंता, शेतामध्ये पाणी असल्याने पेरण्या खोळंबल्या, काही विभागामध्ये पिके पिवळी पडली. उघडीप मिळाली आणि कोकणाची भातशेती वाचली. भात खाजणामध्ये वाफे तयार झालेली असून शेतकरी कामामध्ये गुंतलेला आहे. 5-7 दिवसांमध्ये भात पेरण्या पूर्ण होतील. पारंपरिक पद्धतीनेच भाताची रोपवाटिका तयार होणार. खतांची चढ्या दराने विक्री, शेतकरी संतप्त, कृषी विभागाचे दुर्लक्ष, शेतकरी सापडले अडचणीमध्ये. विहिरी गायगोठ्याचे पैसे द्या, सिल्लोड तालुका भाजपाचे इद्रिस मुलतानी यांची मागणी. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटांचे निवेदन. कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या, आयसीसीआय लोंबार्ड विमा कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्याची होते मागणी. शासन आणि पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. शासन आणि पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्वरित उर्वरित पीक विमा अनुदान हप्ता द्यावा, अन्यथा शेतकरी आंदोलनाचा निर्णय घेतील, अशा प्रकारचा संतप्त पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. उज्ज्वलांच्या स्वयंपाकघरामध्ये एलपीजी सिलेंडर रिकामेस. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 9 वर्षामध्ये वाढले 1.5 लाख कनेक्शन. नियमित पुरवठा करण्यामध्ये अडचणी अधिक. शक्तीपीठ महामार्ग होणारच, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. 18 तासांच्या प्रवासाचे अंतर फक्त 8 तासांवरती येणार. विरोधामुळे कोल्हापुरामध्ये महामार्ग नको, कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका. सीसीआयने विकला 35 लाख गाठी कापूस. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाची विक्री. कापूस विक्रीचे दर घटवले. कापूस उत्पादकता हेक्टरी 4 क्विंटल 22 किलो प्रस्थापित. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसाठी कृषी विभागाची माहिती. अकोला जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस, अंकुरलेल्या पिकांना संजीवनी. पेरण्यांनी धरला वेग. 27% पेरण्या आटोपल्या. 16.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. बाळापूर तालुक्यातील शेतशिवारांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर. आदिवासी वसतिगृहामधील विद्यार्थ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ झालेली असून राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार दुप्पट लाभ. इराणच्या अणुकार्यक्रमातील 14 शास्त्रज्ञ ठार. इस्रायलचा दावा. इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार. ट्रम्प म्हणाले, इराणमध्ये सत्तापालट नको, सगळीकडे शांतता हवी. उत्तर प्रदेशामध्ये पावसाने 50 वर्षांचा विक्रम मोडला. यमुनोत्री बद्रीनाथमध्ये भूस्खलन झालेले असून 6 यात्रेकरू दबल्याची भीती. दोघांचे मृतदेह सापडले. बुलढाणा जिल्ह्यातील 24,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले असून आता आयकर विभागाच्या माहितीनुसार पडताळणी सुरू होणार. अपात्र असताना सुद्धा केले होते अर्ज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटीनुसार अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे. अर्जाची पडताळणी ही अधिक अचूकपणे व्हावी, यासाठी राज्य शासनाने आयकर विभागाच्या डेटाचा वापर करण्यास मंजुरी दिलेली आहे. आता या डेटाच्या आधारे पोर्टलवरील अर्जदारांचे तसेच महिलांचे उत्पन्न तपासले जाणार असून अटीनुसार अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना आता एका क्लिकवरती मिळणार खत साठ्याची माहिती. कृषी विभागाचा पुढाकार. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची गैरसोय टळणार. मुदत 6 दिवसांवरती रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी अपूर्ण असून पुरवठा विभागाची तत्पर कार्यवाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत हवी, मग फळपीक विमा योजना आहे ना. संत्रा, डाळिंब, लिंबू, सीताफळ उत्पादकांना सहभागी होता येणार असून कृषी विभागाकडून जनजागृती सुरू. 33% शेतकरी फार्मर आयडी विना. सुमारे 5.30 लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी. लाभ मिळवण्यामध्ये येणार अडचणी. पावसाळ्यात सुद्धा घोटीकरांना 15 दिवसांनी पाणी पुरवठा विस्कळीत. ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना. नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून प्रशासनाची बघ्याची भूमिका.
नाशिक जिल्ह्यामध्ये फळ विक्रीसाठी 168 शेतकऱ्यांचे प्रस्ताव. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत बघा. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, 7/12, जिओ टॅगिंग फोटो असणे बंधनकारक असणार आहे. मस्साजोग प्रकरणी वाल्मिक कराळच डायरेक्टर, कराडच्या दोषमुक्ती अर्जावरती 3 तास युक्तिवाद. वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली, पूर नियंत्रणासाठी 28 जूनला विसर्ग बंद. पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्यामध्ये, 8 बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद. मोहोळ तालुक्यामध्ये 7,723 हेक्टर क्षेत्रावरती 93.82% खरीप पेरणी पूर्ण. सोयाबीन व मक्याच्या पिकाला अधिक पसंती मिळत असून वापसा होईल तसा पेरणीला येतोय वेग. अदानी समूह 15-20 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार. गौतम अदानी म्हणाले, अडथळे आले आणि आम्ही आणखी भक्कम झालो. यंदा उत्पादन वाढले, फराळाचे पदार्थ स्वस्त झालेले असून साबुदाणा, भगर, शेंगदाणा, राजगिरा स्वस्त झालेला आहे. आषाढीचा आनंद द्विगुणित. बीड जिल्ह्यामध्ये चिंतेचे ढग, मे महिन्यामध्ये जोरदार, जूनमध्ये उघडीप. आकाशाकडे शेतकऱ्यांच्या नजरा. 4,19,000 हेक्टरवरती पेरा बाकी. पाणीवाल्यांची धडपड सुरू असून कोरडभाऊ शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू. दुपार पेरणीचे संकट कायम. अंबाजोगाई परिसरामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू. विरोध करीत असताना शेतकऱ्यांची घोषणाबाजी सुद्धा सुरू होती. हिंगोली जिल्ह्यामध्ये आर्थिक वर्ष सुद्धा कोरडेस. निधीअभावी कामे ठप्प असून जिल्हा नियोजन समिती आराखडा तयार केला, पण कामांना निधीची प्रतीक्षा. पेरल्यानंतर पावसाचा खंड, उगवण सुद्धा थांबली. बळीराजा पुन्हा बी लावणार की वाट पाहणार. पडरे पाण्या कर पाणी रान माझं झालंय चातकावानी. पावसाने 8 दिवसांपासून उघडीप दिल्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे पावसासाठी सागडे. बळीराजा दुबार पेरणीला सामोर जाण्याची भीती. आर्थिक संकट ओढवणार. जालना जिल्ह्यामध्ये अनुदान वाटप घोटाळा. 2 तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरू. तहसीलदार शेडके आणि खटावरकर यांचा समावेश. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यात आलेली असून यामुळे शेतकरी नाराज झालेले आहे. कारण राज्य शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला होता. मात्र शासनाने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जळकोट तालुक्यामधील शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर व्यक्त होत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप. 10 लाखांवर एकरातील पेरणी आली धोक्यामध्ये. कोट्यावधींचा खर्च मातीमोल होण्याची भीती. मृग नक्षत्राने पळवले शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राने शेतकऱ्यांची केली निराशा. पेरलेल्याची चिंता, शिल्लक पेरणीचा होतोय खोडंबा. खिचडी की दाल तडका. तेल डाळींचे भाव घसरले. गृहिणींचे किचन झाले स्वस्त. आयात शुल्क घटवल्याने दर आले आवाक्यामध्ये. शक्तीपीठ महामार्गाला शासनाचा हिरवा कंदील. मात्र शेतकरी विरोधाच्याच भूमिकेमध्ये 2 दिवसांमध्ये होणार मराठवाड्यामध्ये बैठक संपन्न. बागायती जमीन महामार्गाला देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा. बच्चू कडू यांच्या अपात्रतेला हायकोर्टाची स्थगिती. 8 जुलैला अंतिम सुनावणी होणार असून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत अंतरिम दिलासा. हळूवार का होईना अखेर बरसल्या आनंदसरी. विदर्भामध्ये सर्वत्र रिमझिम. आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांना हातभार केव्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये बँकांनी केले 60% पीक कर्ज वाटप. राष्ट्रीयकृत बँकांचा हाताकडता. जिल्हा प्रशासन पाठपुरावा करणार तरी कधी. 6% पेरणी. 1,950 हेक्टर धान नर्सरी. 150 क्षेत्रामध्ये आवत्या. मृग नक्षत्र राहिले कोरडे. आता आदराच्या पावसावरती शेतकऱ्यांची भिस्त. कारागिरी ते करिअरपर्यंतचा प्रवास सुरू करा. ITIमध्ये प्रवेशासाठी अर्ज करा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शासकीय ITIमध्ये 3,475 जागा रिक्त. पावसाची गडचिरोली जिल्हाभर दमदार एंट्री. धानपर्यांना मिळाली नवसंजीवनी. सर्वाधिक नोंद भामरागडामध्ये. 6 सर्कलमध्ये अतिवृष्टी झालेली असून कुरखेडातील शेतकऱ्यांना अद्याप सुद्धा प्रतीक्षाच. गोंदिया जिल्ह्यामध्ये पाऊस आला आणि कृषी विभाग सुद्धा सज्ज झाला. खतांची आवक सुरू असून कृषी विभागाने केला आहे खतांचा साठा. गोंदिया जिल्ह्यामध्ये 90,000 हातांना मनरेगाचा आधार. 3,186 कामांवरती 90,517 मजुरांच्या हाताला मिळाले काम. 444 ग्रामपंचायतमध्ये सुरू आहेत कामे. रामटेक परिसरामध्ये पावसाअभावी धानाचे परे सुकण्याच्या मार्गावरती. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. कोरडवाहू शेतकरी सुद्धा सापडले चिंतेमध्ये. खरीपासाठी 311 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले असून एप्रिल महिन्यांपासून पीक कर्ज वितरण सुरू आहे. कापसाला हेक्टरी 65,000 रुपये तर सोयाबीनला मिळतो 58,000 रुपयांचा पतपुरवठा. बोगस बीटी बियाण्यांच्या विक्रीसाठी नामांकित कंपन्यांच्या नावांचा वापर. गुजरात, तेलंगणामधून बियाणे येतात. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये होते धुडफेक.
त्यांनी अडवली वाट, प्रशासनाने केले पानंद रस्त्याचे अतिक्रमण भुईसपाट, महसूल विभागासह पोलीस यंत्रणेने घेतला पुढाकार, 487 किलोमीटरचे रस्ते झाले मोकळे. फोनचा एक मेसेज, 11,000 वृद्धांना देणार जगण्याचा आधार, राहायला घर नाही तर मोबाईल आणायचा तरी कुठून. कोल्हापूरकरांना 2021 पेक्षा मोठ्या महापुराची धास्ती, धरणामधील पाणीसाठा दुप्पट झालेला असून जूनमध्ये 24 दिवसांमध्ये सरासरी 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सधन कोल्हापूर, रोह्योचा 3,000वरती मजुरांना आधार, वैयक्तिक कामांची संख्या जास्त, पावसाळ्यामध्ये मात्र प्रतिसाद कमी. पाऊस पडला साताऱ्यामध्ये, पाणी जगबुडीला, खेड तालुक्यामध्ये पावसाचा जोर नसून सुद्धा जगबुडी नदी पाणी इशाऱ्याच्या पातळीवरती, सतर्कतेच्या देण्यात आल्या सूचना. एक क्लिक करा आणि मिळवा गाव कारभाराची माहिती, केंद्र शासनाने आणले मेरी पंचायत ॲप्लिकेशन. HSRP करा आता 15 ऑगस्टपर्यंत, परिवहन आयुक्तांचा आदेश, वायुवेग पथकाची कारवाई. वादळी वाऱ्यासह पावसाने वैभववाडी तालुक्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून हरकुड बुद्रुक येथे राहत्या घरांची भिंत कोसळली, कणकवलीतील आठवडा बाजारामध्ये झाला परिणाम. खरीपाच्या फळपीक विमा योजनेमध्ये सिंधुदुर्गच नाही, 8 प्रमुख फळपिकांसाठी लागू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची आस. वादळामध्ये सोलर पॅनल उलथून गेले, अर्ज कोणाकडे कराल, नुकसान झाल्यास संबंधित कंपनीकडून बदलून दिले जाते, प्रतिनिधींकडे अर्ज करावा. भडगाव परिसरामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पपईंचे मोठे नुकसान झालेले असून पपई बाग असलेले शेतकरी सापडले चिंतेमध्ये. अमळनेर तालुक्यामध्ये केवळ 53% खरीप पेरणी पूर्ण झालेली असून 24 रोजी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा वाढल्या. जून महिना संपत आला तरी सुद्धा शेतशिवार दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये, दुबार पेरणीचे संकट कायम. अहिल्यानगर परिसरामध्ये पेरलेल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा, जून महिन्यामध्ये 81 मिलीमीटर पावसाची तूट असून खरीपाची 41.63% पेरणी पूर्ण झालेली आहे, हलक्या पावसाची शक्यता. कडमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच 100% भरले, आरडा नदीकाठच्या ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. भामा आसखेड धरणामध्ये 31.68% साठा झाला असून गतवर्षी 14.58% पाणीसाठा शिल्लक होता. माझा एक लाडू माझ्या पांडुरंगाला, आषाढी एकादशी 18 वर्षापासूनची परंपरा यंदा सुद्धा कायम, 1 लाख लाडू बनवण्याचे उद्दिष्ट. महाविद्यालयामध्ये सुद्धा आता बायोमेट्रिक हजेरी, पुढच्या वर्षापासून अंमलबजावणी होणार, विद्यापीठाच्या संकुलातून सुरुवात. कारखान्यांनी सोमवारपर्यंत ऊस बिले द्यावीत, अन्यथा 30 जूनला रास्ता रोको आंदोलन छेडणार, असा संतप्त शेतकऱ्यांकडून सवाल. शिराळा तालुक्यामध्ये सर्व 49 तलाव भरले, मुसळधार पाऊस झालेला असून शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटली. किडगाव म्हसवे पूल पाण्याखाली, वेण्णा नदीला पूर आलेला असून कन्हेर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढला. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.